नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्यासाठी ऑप्टिक्स या सेक्शनची माहिती घेऊन. माझं नाव प्राध्यापक राकेश दवणे, विजयश्री फिजिक्स क्लासेस निलंगा, जिल्हा लातूर. आरडीएस फिजिक्स क्लासेस हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आजचा जो व्हिडिओ आहे ऑप्टिक्सचा हा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर आज आपण ऑप्टिक्स सेक्शन बद्दल माहिती घेतोय. फिजिक्सच्या ठराविक काही सेक्शन्स पैकी हा एक सेक्शन्स आहे ऑप्टिक्स, जो की इंजिनिअरिंग ग्रुप असेल अथवा मेडिकल ग्रुप असेल अथवा तुम्ही 5वी पासून पूर्ण आतापर्यंत लाईट सेक्शन जर शिकला असेल तर याचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. तर 9वी 10वीचे विद्यार्थी नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी इथून पुढचे 5-6 व्हिडिओ खास तुमच्यासाठीच मी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर लक्ष द्या, ऑप्टिक्स बद्दल मी तुम्हाला जी माहिती सांगतोय ती काय आहे. सुरुवातीला आपण याची व्याख्या बघू. जे विद्यार्थी लोअर स्टँडर्ड मध्ये शिकत आहेत, म्हणजे 8वी पासून जे बघत आहेत, त्यांच्यासाठी याची माहिती आणखी डिटेलिंग सांगतोय थोडी. ऑप्टिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट, देअर सोर्सेस, इफेक्ट्स अँड बिहेवियर ऑफ लाईट. दॅट इज कॉल्ड ऑप्टिक्स. म्हणजे ऑप्टिक्स ही भौतिकशास्त्राची अशी शाखा आहे ज्या शाखेमध्ये आपण लाईटच्या सोर्सेसचा अभ्यास, त्याच्या इफेक्ट्सचा अभ्यास, त्याच्या बिहेवियरचा अभ्यास, यांचा अभ्यास आपण या सेक्शन मध्ये करतोय. आता या लाईटचं सगळं ऑप्टिक्सचं क्लासिफिकेशन हे आपण नंतर बघू. जे विद्यार्थी या लाईट बद्दल थोडी भीती बाळगून आहेत 9वी 10वीचे, त्यांनी थोडं लक्ष देऊन जर पाहिलं तर हा सेक्शन किती सोपा आहे हे तुम्हाला कळेल. तर सुरुवातीला आपण लाईट या शब्दाकडे येऊ आता, कारण आपण याच्यामध्ये लाईटचा अभ्यास करतोय. सो व्हॉट इज लाईट असा जर प्रश्न असेल तर इयत्ता 6वी 7वी 5वी 8वी 9वी 10वी तुमचा जो काही वर्ग आहे त्या वर्गांमध्ये लाईटची व्याख्या अशी केलेली आहे. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोपॅगेट्स एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजे प्रकाश हा ऊर्जेचा स्रोत आहे, जो की ऊर्जा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे घेऊन जात आहे. अशामध्ये तुम्हाला एक रिकामी जागा होती. सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सूर्य बघा, आपण आता सोर्सेस ऑफ लाईट बद्दल माहिती घेतो लाईटच्या. तर लाईटचे आपण सोर्सेस कन्सिडर केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे लुमिनस सोर्स, दुसरा आहे नॉन लुमिनस सोर्स. आता लुमिनस कुणाला म्हणायचं, नॉन लुमिनस कुणाला म्हणायचं बघा. जे सोर्स स्वतःची लाईट स्वतः निर्माण करू शकत आहेत त्यांना म्हणतात लुमिनस सोर्स. द सोर्सेस विच कॅन क्रिएट देअर ओन लाईट, दॅट इज कॉल्ड लुमिनस सोर्स. आणि जे सोर्स स्वतःची लाईट स्वतः निर्माण करू शकत नाही त्यांना म्हणतात नॉन लुमिनस सोर्स. म्हणजे दोज सोर्सेस विच डू नॉट क्रिएट देअर ओन लाईट, दॅट इज कॉल्ड नॉन लुमिनस. वी कॅन कॉल इट आर्टिफिशियल सोर्सेस ऑल्सो. मग आता असं असताना आपण दोन सोर्सेसची माहिती बघतोय. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला लुमिनस सोर्स. तुम्ही एक पटकन सांगा उदाहरण सन, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर मी आणखी उदाहरण जर विचारले तर तुम्ही 1-2 मिनिट वेळ घ्यायचा की सूर्य सोडला तर आता आणखी कोणती उदाहरण आहेत बघा. त्याच्यामध्ये भरपूर उदाहरण आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, व्होल्कॅनो. व्होल्कॅनो शब्द ऐकला तुम्ही, ज्वालामुखी. याचा जर उद्रेक झाला तर सूर्यप्रकाश किंवा प्रकाश आपल्याला दिसतोय. सूर्यप्रकाश म्हणत नाही त्याला, प्रकाश दिसतोय आपल्याला. याच्या व्यतिरिक्त आणखी काय तर आपल्याला माहित आहे, समुद्रामध्ये ज्यावेळेस लाटा उफाळत असतात त्यावेळेस पण आपल्याला अंधाऱ्या रात्री सुद्धा त्या लाटांमधून प्रकाश बाहेर पडताना जाणवतो. तिथेही पाहायला भेटते. तुम्हाला भूगोलामध्ये डेफिनेशन आहे वनवा. झाडांच्या फांद्या एकमेकाला घासून त्या ठिकाणी आग लागते. आग लागते म्हणजे आपल्याला प्रकाश दिसतोय तो पण, म्हणजे तीही एका पद्धतीने आपण लाईट मध्येच कन्सिडर करणार आहोत. आता हे झाले भौतिकी उदाहरण. मी तुम्हाला एक बायोलॉजिकल उदाहरण सांगतो, फायर फ्लाईज. उदाहरण ऐकलं तुम्ही, फायर फ्लाईज म्हणजे मराठीमध्ये काजवा. तो असा एक कीटक आहे ज्या कीटकाला स्वतःची लाईट स्वतः निर्माण करता येते. ते एक उदाहरण आहे फायर फ्लाईजचं आपल्यासाठी. तर असे भरपूर सोर्सेस आहेत जे की स्वतःची लाईट स्वतः निर्माण करतात, त्यांना नाव दिले आपण लुमिनस. आता आणखी उदाहरण सांगतो, स्टार्स आहेत त्याच्यामध्ये. नॉन लुमिनस याचं आपण उदाहरण बघू. नॉन लुमिनस सोर्स म्हणजे असे सोर्सेस ज्या सोर्सेसवर लुमिनस सोर्स लाईट टाकतात आणि ते सोर्सेस पुन्हा प्रकाशमान होतात, त्यांना नाव देतो आपण नॉन लुमिनस सोर्स. बघा एक साधं उदाहरण सांगतो.
तुम्हाला डायग्रामवरून लगेच कळेल की नॉन ल्युमिनस कोणाला म्हणायचं. आपल्याला सर्वांना सूर्य माहित आहे, तो ऊर्जा बाहेर टाकतोय अशी. समजा ही एनर्जी जर एखाद्या ऑब्झर्व्हरच्या डोळ्यामध्ये डायरेक्ट जर आली तर आपल्यासाठी एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. व्हेन लाईट एंटर्स इन आवर आईज वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट. म्हणजे लाईटचं सेन्सेशन कधी होतंय तर ती लाईट आपल्या डोळ्यावर आली पाहिजे, कशी येऊ द्या मग. आता सध्या डायरेक्ट ल्युमिनस सोर्सनं ऑब्झर्व्हरच्या डोळ्यावर लाईट टाकलेली आहे, सो ही गेट द सेन्सेशन ऑफ लाईट. आता मी इनडायरेक्ट वे सांगतो. सूर्यप्रकाश हा एका सरफेसवर जो आदळला तो त्या सरफेसवरून येऊन तुमच्या डोळ्यावर येत आहे. पुन्हा आणखी आलो आपण, व्हेनेवर देर इज लाईट एंटर्स इन आवर आईज वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट. बट दिस सोर्स इज नॉट ल्युमिनस सोर्स. हा सोर्स स्वतः ल्युमिनस नाहीये. याच्यावर लाईट पडली, ती लाईट रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यावर आली, त्याच्यामुळे आपण याला म्हणतोय नॉन ल्युमिनस सोर्स. हा इनडायरेक्ट सोर्स आहे आपल्यासाठी. तो स्वतःची लाईट स्वतः निर्माण करत नाही. अशा आपण लाईटचे दोन सोर्सेस कन्सिडर करतो. ल्युमिनस दोन सोर्सेस विच कॅन क्रिएट देअर ओन लाईट, नॉन ल्युमिनस विच कॅनॉट क्रिएट देअर ओन लाईट. अशा आपण दोन सोर्सेस कन्सिडर करतोय. तर आता याच्यामध्ये एक स्टेटमेंट तुम्ही पटकन म्हणजे डोक्यामध्ये घालून घ्यायची की जोपर्यंत लाईट डोळ्यावर येणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रकाश जाणवत नाही. आता आणखी लाईट बद्दल थोडी माहिती. तुम्हाला सुरुवातीला मी आतापर्यंत जे बोललो हे 8वी 9वी 10वी पर्यंत लाईट बद्दल माहिती होती. आता थोडं 11वी 12वीच्या वर्गामध्ये लाईटची काय व्याख्या बघू आपण. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच propagates in the form of electromagnetic radiation. मग आता ही व्याख्या लिहिली की बहुतांशी जण म्हणतात की ही व्याख्या चुकीची. आता चुकीचे का बरोबर मी तुम्हाला सांगतो. तर आता सूर्यापासून आपल्यापर्यंत जी लाईट आलेली आहे ती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याला आपण EMW असं नाव देऊ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. या वेव्हचं एक नेचर आहे, ते नेचर पण मी तुम्हाला त्या डायग्राम मध्ये सांगतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह या शब्दामध्येच आपल्याला काहीतरी दिसणार आहे, ते म्हणजे इलेक्ट्रिक वेक्टर्स ऑफ द चार्जेस ऑसिलेटिंग परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपॅगेशन. Similar magnetic vectors, when the charged particle is oscillating, it also creates magnetic field. These two fields, that is electric field and magnetic field, both are mutually perpendicular to each other, so they are orthogonal. Orthogonal means they एकमेकाला perpendicular असतात. And now these two vectors are again perpendicular to the path of propagation. This wave is called electromagnetic wave. लक्षात येते का बघा. आपण जर ॲटम कन्सिडर केला तर त्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याला माहिती आहे. ते इलेक्ट्रॉन्स चार्जड बॉडी आहे. ही चार्जड बॉडी याला जर आपण ऑसिलेट करायला जर चालू केलं म्हणजे हार्मोनिक मोशन जर दिली टू अँड फ्रो फ्रॉम इट्स मीन पोझिशन, इट प्रोड्युसेस बोथ द फील्ड्स, इलेक्ट्रिक फील्ड as well as magnetic field. These two fields are perpendicular to the path of propagation, so it is called electromagnetic wave. समजा हा z ऍक्सिस आहे, हा x आहे, हा y आहे. तर मी x ऍक्सिस वर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर दाखवलेला आहे, y ऍक्सिस वर मॅग्नेटिक फील्ड वेक्टर दाखवलेला आहे. आणि हे दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. आणि हे दोन्ही परपेंडिक्युलर वेक्टर z ऍक्सिसला पुन्हा परपेंडिक्युलर आहेत. तर अशा पद्धतीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये 7 डिफरंट फ्रिक्वेन्सीज अभ्यासाला भेटतात आपल्याला. त्या 7चे नाव पण सांगतो मी तुम्हाला काय आहे. एक आहे गॅमा रे, दूसरा आहे एक्स रे, तीसरा आहे अल्ट्रा वायलेट लाइट, नेक्स्ट है विजिबल लाइट, नेक्स्ट है इंफ्रारेड लाइट, नेक्स्ट है माइक्रोवेव्स, एंड लास्ट वन इज रेडिओ वेव्स. याच्याबद्दल थोडक्यात माहिती. सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी आहे याची, ज्याची फ्रिक्वेन्सी हाय आहे त्याची वेव्हलेंथ सगळ्यात कमी आहे. मी त्याला लॅम्बडा मिनिमम असं लिहितो. लॅम्बडा हे सिम्बॉल वेव्हलेंथ साठी वापरलेलं असते. तर हे अशा पद्धतीनं जसं आपण गॅमा रेज कडून रेडिओ वेव्हज कडे येऊ, ही फ्रिक्वेन्सी लो होत चाललेली आहे. व्हेरी लो फ्रिक्वेन्सी
आणि जी लॅम्बडा मिनिमम होती ती लॅम्बडा इथं मॅक्झिमम होती, म्हणजे हायेस्ट वेव्हलेंथ या रेडिओ वेव्हची. आउट ऑफ दीज 7 काइंड्स बघा 1 2 3 4 5 6 7 या 7 पैकी ही जी विजिबल लाईट आहे याला आपल्यासाठी लाईट गटा म्हणून टाकलेला आहे. हा जो चॅप्टर आहे लाईट, हा लाईट चॅप्टर फक्त विजिबल लाईट पुरता मर्यादित ठेवलेला आहे. काय ठेवला याचं उत्तर बघा आता. तर विजिबल लाईट म्हणण्यामागचं कारण आपल्या मानवी डोळ्यामध्ये 2 सेल्स आहेत, एक आहे कोन सेल, दुसरी आहे रॉड सेल. या 2 सेल ज्या फ्रिक्वेन्सीला स्टिम्युलेट होतात तीच फ्रिक्वेन्सी आपण आपल्यासाठी विजिबल लाईट किंवा लाईट म्हणून कन्सिडर केली आहे. अदरवाईज उरलेल्या ज्या काही वेव्हज आहेत त्या आपल्या डोळ्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल घ्या, एक्स रे नाही दिसत, अल्ट्राव्हायोलेट लाईट नाही दिसत, इन्फ्रारेड नाही दिसत, मायक्रोवेव्ह नाही दिसत, रेडिओ नाही दिसत. दिसणारी लाईट कोणती आपल्याला? ही फक्त आणि फक्त विजिबल लाईट. म्हणजे आपल्या डोळ्यातल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स ज्या फ्रिक्वेन्सीला स्टिम्युलेट होतात त्या लाईटला आपण नाव दिलेलं आहे विजिबल लाईट, आणि त्याचाच अभ्यास आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. मग आता असं असताना विजिबल लाईटला जर लाईट म्हणत असेल तर विजिबल लाईटला आणखी एक व्याख्या दिलेली आहे, ती आहे विजिबल लाईट इज प्रोपॅगेट्स in the form of transverse wave. आता विजिबल लाईट कोणत्या स्पेक्ट्रमची एक आपण स्पेक्ट्रम मानतो ती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. विजिबल लाईटला ट्रान्सव्हर्स नेचर जरी दिलेलं असलं तरी याच्या व्याख्येमध्ये आपण लाईटच्या व्याख्येमध्ये काही ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर डिफाइन करत असाल तर त्याच्या पुढे ही एक स्टेटमेंट वाढवून द्यायची. व्याख्या तीच राहणार आहे. लाइट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोपॅगेट्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Out of the electromagnetic spectrum there is a particular band that is called visible light which is propagated in the form of transverse wave, because for visible light there is material medium necessary for its propagation. मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या थिअरीज सिलेबस मध्ये आल्या ज्यांच्या म्हणण्यानुसार लाईट, काही जणांच्या म्हणण्यानुसार पार्टिकल्स आहे, काही जणांच्या म्हणण्यानुसार लाईट ही वेव्ह आहे, काही जणांच्या म्हणण्यानुसार इट इज द कॉम्बो दॅट इज wave and particle. The scientist Eddington first termed that light is vehicles. Vehicle बद्दल माहिती दिली त्याला. त्याच्यानंतर काही जणांचं म्हणणं लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, काही जणांचं म्हणणं लाईट फोटॉन्स आहेत, काही जणांचं म्हणणं आणखी वेगवेगळे. अशा भरपूर थिअरीज सिलेबस मध्ये आहेत ज्या की लाईटच्या माहिती देत आहेत. मी आज तुम्हाला ऑनलाईन यायचं कारण तुम्हाला 8वी पासून 12वी पर्यंत कॉमन टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बघा या रिफ्रॅक्शन बद्दल एक प्रश्न आहे मला जो की सर्वांना विचारायचा. आता रिफ्रॅक्शनची व्याख्या जर विचारली तर सर्वांना रिफ्रॅक्शनची व्याख्या पाठ आहे. तर या व्याख्येमध्ये तुम्ही ही व्याख्या नक्कीच सांगता. when light travels from first transparent medium to second transparent medium, then due to change in speed of light there is bending of light. For example, this is the normal drawn to the surface, this is transparent surface. Suppose this is rarer medium and this is denser medium and this is normal here. So what is rarer medium? The medium which has low particle density, that is called rarer. Example, air. What is denser medium? The medium which has high particle density, that is called denser medium. Example, liquid or solids. So when light travels from rarer medium to denser medium, there is bending of light, and this bending phenomenon is called refraction. Now the question is, bending is called refraction or due to refraction there is bending? प्रश्न कळतो का बघा. लाईट बेंड होणे या घटनेला रिफ्रॅक्शन म्हणतो आपण का ज्या घटनेमध्ये लाईट बेंड होते त्याला रिफ्रॅक्शन म्हणायचं? प्रश्न कळाला? उदाहरण तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आलेला आहे, परंतु आता मी तुम्हाला जो प्रश्न पुढचा विचारतोय हा तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचं उत्तर मिळून देईल. आणखी एकदा मी ट्रान्सपरंट बाउंड्री घेतली, काच घेतली एक ट्रान्सपरंट, त्याच्यावर लाईट मी अशाच पद्धतीने टाकतोय. ऑब्लिक इन्सिडन्स नाहीये. दिस इज इन्सिडेंट लाईट मेकिंग अन अँगल 0. This is refracted light also making an angle 0. मग आपल्याला
स्नेल्स लॉ एक सिलेबसला आलेला आहे. फॉर अ पेअर ऑफ मीडिया म्हणजे माध्यमांच्या जोडीसाठी डिफाईन केलेला आहे. इट इज द रेशिओ ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विच इज कॉन्स्टंट फॉर दॅट मीडियम. त्या माध्यमासाठी तो कॉन्स्टंट असतो. मग आता माझा प्रश्न असा होता की लाईट जर ऑब्लिकली न येता जर सरळ आली आणि अशीच जर निघून गेली तर याला रिफ्रॅक्शन म्हणतात का? ह्याच्या आधी प्रश्न काय होता? इफ बेंडिंग इज कॉल्ड रिफ्रॅक्शन देन बेंडिंग इज रिफ्रॅक्शन और ड्यू टू रिफ्रॅक्शन देयर इज बेंडिंग. हा प्रश्न होता तुमच्यासाठी. बघा उत्तर. या ठिकाणी लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात आली पण इन्सिडेंट अँगल शून्य आहे, रिफ्रॅक्टिंग अँगल शून्य आहे. मग असं असताना अशा केसेसमध्ये याला रिफ्रॅक्शन म्हणतात का? म्हणतात. उत्तर म्हणतात. बघा उत्तर आहे का? आता याच्या पुढे मॅथमॅटिकली तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट आल्यानंतर लाईट बेंड व्हायला पाहिजे पण आता तुम्हाला माहिती आहे का लाईट कुठे बेंड होईल? ती तुम्हाला नाही. अँगल ऑफ इन्सिडन्स 0 आहे. लाईट इथून समजा 2 डिग्रीकडे जाईल, अंदाजे समजा जाऊ शकते. 2 डिग्रीकडे जाऊ शकते. 2 डिग्री बॅक साइड, 2 डिग्री फ्रंट साइड, असं कुठेही जाऊ शकते. त्याचं उत्तर तुम्हाला नाही माहिती आता किती आहे. म्हणून याचं उत्तर ज्यावेळेस मी लिहीन त्यावेळेस ते इनडिटर्मिनेट लिहिणार आहे, इन्फिनिटी नाही लिहिणार. बघा तुम्हाला मॅथमॅटिकली सांगतो. साइन 0 अपॉन साइन 0, incident angle 0, refracting angle 0, that is 0 upon 0. Anything upon 0 is nothing but infinity. मग हे उत्तर चूक होते. असं ह्याला इन्फिनिटी नाहीत म्हणत, याला म्हणतात इनडिटर्मिनेट फॉर्म. आता इनडिटर्मिनेट का म्हणलं मी? कारण हे कुठेही फिरू शकतं अँगल, बेंड होते आणि तुम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याला सांगता येत नाही. इनडिटर्मिनेट असं ठिकाण केलं. मग आता मॅथमॅटिकली इथपर्यंत ठीक आहे. ह्याच्या पुढे आपण आणखी जाऊ. का सांगता येतं ते बघा. सपोज दिस इज ग्लास. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे 1.5. असं असताना इन्सिडेंट अँगल 0 केला मी, रिफ्रॅक्टिंग अँगल 0 केला मी. फॉर्म्युला लिहितोय पुन्हा. म्यू ग्लास विथ रेस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू 0 अपॉन 0. सो 0 इंटू म्यू ग्लास विथ रेस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू 0 विच मीन्स इन्सिडेंट अँगल जर 0 घेतला तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह अँगल म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 0 टाइम्स असणार आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 0 टाइम्स. असं असताना इन्सिडेंट अँगल 0 असू शकतो त्याचा. आणि हे इक्वेशन मॅथमॅटिकली बरोबर येऊ शकते. असं त्यामुळे इथे इन्फिनिटी नाही सांगता येणार, ते इनडिटर्मिनेट असणार आहे. म्हणजे काय? आणखी एक उदाहरण सांगतो. सपोज हा एक ट्रान्सपरंट सरफेस आहे, याच्यावर लाईट अशी पडली. मग आपल्याला तर माहित आहे, आपल्यासाठी साधीच व्याख्या आहे. there is bending of light. Why there is bending? Because there is change in speed. इथून पडल्यानंतर लाईटची स्पीड नक्कीच चेंज होणार आहे. आता इथून जर खाली जर पाहिलं तुम्ही तर कोणत्याही दिशेला त्याचं 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री मध्ये डिफ्लेक्शन होऊ शकते, बेंडिंग होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का कोणत्या दिशेने होणार आहे? म्हणजे आपण ते सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणून त्याला लिहिलेलं आहे इनडिटर्मिनेट. सो इवन इफ लाईट flowing or passing normally and incident angle is 0 and refracting angle 0, at that time also we are defining it refraction. So bending is not refraction. Due to refraction there is bending. Explanation. तर असे नवीन नवीन कन्सेप्ट जर तुम्हाला ऑप्टिक्स सेक्शनचे शिकायचे असतील तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा. इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 8वी 9वी 10वी 11वी 12वी या 5 वर्गाच्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक प्रत्येक व्हिडिओला पाहायचं आहे. आणि पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही बीट बद्दल काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल